नमस्कार, कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की ज्येष्ठांचं जे वाढतं आयुष्यमान आहे ते वरदान आहे की आव्हान आहे। आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे श्री प्रकाश बोरगावकर आलेले आहेत। त्यांनी अनेक वर्ष जवळजवळ 39-40 वर्ष ज्येष्ठांच्या प्रश्नावर काम केलेलं आहे आणि आपण त्यांना अनेक ज्येष्ठांविषयी प्रश्न विचारणार आहोत, कारण वाढतं आयुष्यमान जे आहे त्याच्यामध्ये बरेचसे आव्हानात्मक विषयसुद्धा असतात। ते काय आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जी संयुक्त कुटुंब पद्धती होती त्याच्यामुळे आपण सगळे एकत्र राहत होतो, पण बऱ्याचशा कारणांमुळे ही एकत्र कुटुंब पद्धती आहे ती हळूहळू लोप पावत आहे आणि त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती आहे ती आता प्रचलित होत आहे। त्याचे दूरगामी जे परिणाम आहेत ते ज्येष्ठांवर होत आहेत। असं म्हटलं जातं की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये ज्येष्ठ एकत्र राहत होते, आयुष्य सुखी होतं, आनंदी होतं, परंतु विभक्त कुटुंब झाल्यामुळे हल्ली काय होते की घरातले ज्येष्ठ आहेत ते एकटे पडतात असं साधारण डेटा सांगतं। तर ह्या विषयाने अनेक विषयांवर आपण आज त्यांच्याशी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत। त्यामुळे मी आपलं इथे स्वागत करत आहे। प्रकाश नारायण बोरगावकर गेल्या 39 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व। भारतातील नामांकित हेल्पेज इंडिया संस्थेमध्ये 36 वर्ष वरिष्ठ पदावर कार्य करताना त्यांनी ज्येष्ठांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली। केवळ सेवाच नाही तर संस्कारांची पेरणी करत असंख्य विद्यार्थी आणि तरुणांना ज्येष्ठांच्या संगोपनाचं महत्त्व पटवून दिलं। त्यांच्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच वृद्धाश्रमात जे आजी आजोबा राहतात त्यांना त्यांच्या मालकीचं आणि हक्काचं घर परत मिळालं। महाराष्ट्र शासनाच्या 2013च्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा मसुदा तयार करताना त्यांचा मोलाचा सहभाग होता। ते राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिक कृती समितीचे महत्त्वाचे सदस्य आहेत। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिस आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यासारख्या नामवंत संस्थांमध्ये ते आजही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत। नेत्रहीन कलाकार आणि तृतीयपंथी या समुदायासाठी ते माणुसकीच्या नात्यानं मदतीचा हात पुढे करतात। ज्येष्ठ सेवाभूषण आणि भारत एक्सलन्स अवॉर्ड यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। ज्येष्ठांची मानसिकता तसंच ज्येष्ठांचं वाढतं आयुष्यमान हे कसं वरदान आहे, त्याचबरोबर काय गंभीर आव्हानं आहेत याविषयी ते बोलणार आहेत। प्रकाशजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की हेल्पेज इंडिया आणखीन UNFPA ह्यांनी डेमोग्राफी ऑफ सिनियर सिटीजन ज्याला म्हणतात की ज्येष्ठांचा आपल्या देशामध्ये किती आयुष्यमान आहे, किती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि किती ज्येष्ठ नागरिक आता काही वर्षांनी होणार आहेत, त्यावर आपण थोडंसं भाष्य करावं। त्यामध्ये महिला किती आहेत ह्याच्यावर भाष्य करावं आणि साधारण 25 वर्षांनी आपली देशातली लोकसंख्या किती होणार आहे, कारण हा डेटा लोकांना कळणं खूप महत्त्वाचं आहे। काय सांगाल? येस, खूप चांगला प्रश्न आपण विचारला आहे। एकीकडे आपण असं म्हणतोय की भारत हा युवा देश आहे, पण जर आपण डेमोग्राफीचा जर विचार केला म्हणजे साधारण लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचं नंबर, या लोकांचं आयुर्मान पण वाढलं आहे आणि नंबर पण वाढला आहे। म्हणजे UNFPAने जो काही
डेटा सादर केलेला आहे त्यानुसार असं लक्षात आलं आहे की 2024मध्ये भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या, म्हणजे परत एकदा मी सांगतो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त झालं आहे अशी व्यक्ती, तर या 2024मध्ये यांची संख्या ही जवळपास 14 कोटी होती. म्हणजे एकंदरीत एकूण लोकसंख्येच्या ती 10% होती देशाच्या. आता 2026मध्ये ही संख्या 17 कोटी झालेली आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ही जवळपास 11.5% झाली आहे. आणि एस्टिमेटेड आता असं सांगत आहे या फिगर्स पुढे की 2036मध्ये ही संख्या वाढून जवळपास 23 कोटी होणार आहे आणि 2050मध्ये जवळपास 34 कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार आहे, जी एकूण लोकसंख्येच्या 20% वर राहणार आहे. आणि ही संख्या 2036मध्ये वाढून ही जवळपास 17.5% होणार आहे आणि 2050मध्ये ही 27.5% होणार आहे. बरोबर. 27.5% जर 2050ला होतील तर जवळजवळ 40 कोटी ज्येष्ठ नागरिक आपल्या देशाचे आहेत, ते 20% येणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की गव्हर्नमेंट जे आहे ते डॉमिनेट ज्येष्ठ नागरिकच करतील. आणि अर्थात ज्येष्ठ नागरिक सगळ्यात जास्ती टॅक्स भरतात, ते सगळ्यात जास्ती मतदान करतात, त्यांनी देशाची सेवा अधिक केलेली आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठांचा होणारा देश आहे ही एक चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये चॅलेंजेससुद्धा आहेत. त्यामुळे मी दुसरा तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही ज्येष्ठांसाठी काम केलं आहे, तर तुम्हाला ज्येष्ठांच्या मेन ज्या प्रमुख समस्या आहेत त्या काय वाटतात? म्हणजे आयुष्यमान वाढलं आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आव्हानं काय आहेत? मला वाटतं 10-12 तरी आव्हानं तुम्ही सहज आम्हाला सांगू शकता. येस, आपण बरोबर सांगितलं आहे की आयुर्मान वाढलेलं आहे. म्हणजे आयुर्मानाबद्दल आधी मला एक थोडं तुम्हाला कल्पना द्यावीशी वाटते की 1947 साली आयुर्मान जे होतं, ज्याला आपण ॲव्हरेज स्पॅन ऑफ लाईफ म्हणतो, ते साधारण 31 ते 32 वर्ष होतं. ते वाढून आता 2026मध्ये 75 ते 78 वर्ष झालेलं आहे. आणि यामध्ये स्त्रियांचं आयुर्मान हे जास्त वाढलं आहे पुरुषांपेक्षा. कारण एकंदरीत जर आपण लोकसंख्येचा विचार केला ज्येष्ठ नागरिकांचा, तर त्यामध्ये 53% महिला आहेत. म्हणजे महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि आयुर्मानसुद्धा त्यांचं जास्त वाढलं आहे. आणि आपण जर पूर्ण देशाचा जर विचार केला, पूर्ण ग्लोबली जरी विचार केला, तर आपल्या असं लक्षात येईल की आज हाँगकाँग म्हणा किंवा जपान, स्वित्झर्लंड, सिंगापूर यामध्ये आज आयुर्मान 85 ते 87 वर्ष झालेलं आहे. म्हणजे ॲव्हरेज स्पॅन ऑफ लाईफ हे आहे जवळपास 80पर्यंत. आणि दुसरीकडे आपण खूप सलग झालेलो आहोत आणि आपल्या आयुष्याबद्दल म्हणा किंवा आपल्या स्वास्थ्याबद्दल आपण खूप जागरूक झालो आहे. आणि त्यामुळे निरनिराळे आपण काही ना काहीतरी गोष्टी करत असतो आपल्या आयुर्मानासाठी. आणि म्हणून 80+10 जर विचार केला तर साधारण 90सुद्धा आपण आरामशीर आज गाठणार आहोत. आणि ह्या एकीकडे आयुर्मान वाढत चालल्यामुळे बरेचसे आव्हानं वाढत चालले आहेत, बऱ्याचशा समस्या वाढत चालल्या. यामध्ये सगळ्यात मोठी समस्या ज्येष्ठांबद्दल अशी आहे की एकटेपणा. कारण जसं आपण आधी सुरुवातीला सांगितलं की एकत्र कुटुंब पद्धती ही दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एकटे पडले आहेत. आणि रिसेंट एक सर्वे असा सांगतो आहे की भारतामध्ये जवळपास 30 ते 32% ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. ऑर्मॅक्स म्हणून एका कंपनीने सर्वे केला आहे आणि त्यांनी सांगितलं एकट्या मुंबई शहरामध्ये 2031पर्यंत 24 लाख ज्येष्ठ नागरिक एकटे राहणार आहेत. तर एकटेपणा एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरीकडे जवळपास 90% ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही आहे, म्हणजे रेग्युलर इन्कम नाही आहे. आयुर्मान वाढत आहे, वय वाढत आहे, पण पेन्शन वाढत नाही आहे. महागाई वाढत चालली आहे, रेट ऑफ इंटरेस्ट तो कमी होत चालला आहे. त्याच्यामुळे तो अजून एक प्रॉब्लेम भिसरावत आहे. आणि आयुर्मानामुळे आणि या एकटेपणामुळे परिणाम असा झाला आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक हे अल्झायमर किंवा डिमेन्शियासारख्या रोगाचे शिकार होत चाललेले आहेत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दिवसेंदिवस हा वाढत चालला आहे. आणि रिसेंट सर्वे असं सांगतो आहे की लवकरच भारत हा देशसुद्धा इट विल बी द हब ऑफ डिमेन्शिया असं म्हणतात आहे. तर हे प्रकार सुद्धा डिमेन्शिया म्हणजे आपल्याला थोडंसं मराठीत सांगावं लागेल प्रेक्षकांना, आणि त्यामुळे काय परिणाम होणार आहेत. ही सुरुवात जी आहे ना ही विसरभोळेपणापणे होतं. जसं आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळी आपल्या आजी आजोबांना काही गोष्टी लक्षात राहत नाही आहे. आता साधी गोष्ट आहे, आजीला सांगितलं दूध तापवायला ठेव, आजीने दूध तापवायला ठेवलं, आजी विसरली, दूध उतू जात आहे, गॅस बंद तसाच होत आहे, पण आजी गॅस बंद करायचं विसरत आहे. आजोबांना सांगितलं हो बाजारात जाऊन भाजी घेऊन या, आजोबा 2 तास बाजारात फिरायला जातात, 2 तासानंतर परत आल्यानंतर म्हणतात अरे मी विसरलो आहे. तर हा जो विसराळूपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे ही सुरुवात आहे त्याची. कधी कधी असे होते की आपल्याला काल परवा काही झालेल्या गोष्टी लक्षात राहत नाही, आठवत नाही आहे, पण जुन्या गोष्टी आठवतात. तर यालाच डिमेन्शियाची सुरुवात असं म्हणतात. आणि हा प्रकार जर दिवसेंदिवस एवढा वाढत चालला आहे, याला जर लवकरात लवकर जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर अल्झायमरमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि त्यामध्ये एकदा अल्झायमर झाल्यानंतर त्याला क्युअर नाही आहे, रेमेडी नाही आहे. म्हणजे माणूस आपलं स्वतःचं नाव, स्वतःचं घर, पत्ता, आपली माणसं यांनासुद्धा विसरतो आहे. तर हे डिमेन्शिया आणि अल्झायमरचं प्रमाण दिवसेंदिवस विशेषतः एकट्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढत चाललेलं आहे.
एकटेपणा हा एक महत्त्वाचा एक होणारं चॅलेंज आहे. डिमेन्शिया हे होणारं आणि आणखीन काही महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत. जसं की घरामध्ये त्यांना उद्धटपणे बोललं जातं, त्यांना टाकून देणं जातं, ॲबंडनमेंट, वृद्धाश्रमामध्ये टाकलं, ह्याच्याविषयी हे पण चॅलेंजेसच आहेत ना. काय म्हणाल नाही, ह्याच्याविषयी? हे चॅलेंजेस आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की युनायटेड नेशननी 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचं डिक्लेअर केलं आहे. पण त्याचबरोबर युनायटेड नेशननी 15 जून हा वर्ल्ड एल्डर ॲब्यूज अवेअरनेस डे म्हणून मार्क केला जातो, हे डिक्लेअर केलं आहे. 15 जून वर्ल्ड एल्डर ॲब्यूज अवेअरनेस डे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जो होणारा त्रास किंवा छळ आहे त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा हा दिवस आहे. आणि ज्या काही संस्थांनी सर्वे केलेला आहे यावरून असं लक्षात आलं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा छळ हा घरोघरी होत आहे. मग ते ग्रामीण भागातले असो की शहरी भागातले असो, ते काय म्हणतात त्याला लोअर मिडल क्लासमधले असो की मिडल क्लास असो की श्रीमंत क्लास, पण सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा छळ होत आहे. व्हर्बल ॲब्यूज इज कॉमन म्हणजे शाब्दिक छळ. म्हणजे बोलताना सुद्धा आपण घरच्या आपल्या ज्येष्ठांना सुद्धा नेहमी म्हणतो, ओ बाबा आता बस झालं ना, तुमचं वय झालं ना, आता शांत बसा, ए आई मधामधात कशाला लुडबुड करते, अशी उत्तरं आपण देतो. अशी ही आपली मुलं नातवंड अशा प्रकारे बोलतात, हा शाब्दिक छळ आहे. आर्थिक छळ अजून एक दुसरा आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांना रेग्युलर इन्कम नाही आहे, पेन्शन नाही आहे, त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलाबाळांसमोर हात पसरावे लागतात. आर्थिक छळ म्हणजे जवळपास 34% ज्येष्ठ नागरिक म्हणतात की आमचा आर्थिक छळ होतो आहे. आणि यामध्ये वाईट या गोष्टीचं वाटतं मॅडम की जो हात आयुष्यभर असा होता तो आता वयाच्या उतार वयामध्ये असा होतो की जिथे तुम्हाला पैसे मागावे लागतात आपल्याच लोकांकडून, आपल्या मुलांबाळांकडून. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जवळपास 43% ज्येष्ठ नागरिकांना आमचा फिजिकल ॲब्यूज पण होतो आहे. कधी कधी शाब्दिक म्हणजे मारहाण पण त्यांना होते, शारीरिक मारहाण होते, त्याप्रमाणे त्यांचा फिजिकल ॲब्यूज हे पण होत आहे. इमोशनल ॲब्यूज हे सगळे प्रकार होत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि त्यामध्ये एकटेपणा आधीच झालेला आहे, कोणी विचारत नाही आहे, निग्लेक्ट, आयसोलेशन. घरामध्ये डिसिजन घेतले जातात पण या ज्येष्ठांना आईवडिलांना काहीच विचारलं जात नाही. हा किती त्रास आहे मला बघा. आयुर्मान वाढत चाललं आहे, तुम्हाला जास्त वर्ष जगायचं आहे आणि हा छळ, हा त्रास तुम्हाला सहन करावा लागत आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि भावनात्मक विषय आणि जी खरं तर वस्तुस्थिती आहे. मला एक स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा आहे. स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणतो वृद्ध स्त्रिया ह्यांच्यामध्ये डबल डिस्क्रिमिनेशन होतं, डबल भेदभाव होतो. एक तर ती स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून ती नकोशी असते पेट्रियार्कल सोसायटीमध्ये. त्यानंतर ती ज्येष्ठ झाल्यानंतर ती एक बर्डन वाटते. म्हणजे ज्येष्ठ नागरिक हे तरुणांना बर्डनच वाटतं आणि त्यांनाही वाटतं की आपण बर्डन झालोत की काय. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिक ज्या स्त्रिया असतात त्यावेळेला त्यांच्या नावावर प्रॉपर्टी नसते, काहीच नसतं आणि त्या जास्ती जगतात, हे सर्वे सांगतात. तर त्या ज्या ज्येष्ठ नागरिक स्त्रियांच्या समस्या ह्या पुरुष नागरिक ज्येष्ठ त्यांच्यापेक्षा जास्ती आहेत का? आहेत ना, खरंच आहेत. आपण बरोबर सांगितलं. कारण जसं ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येमध्ये 53% महिला आहेत, त्यामुळे महिलांचं आयुर्मान निघतं जास्त आहे, त्या पुरुषांपेक्षा जास्त वर्ष जगत आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्या नावावर प्रॉपर्टी पण नाही आहे किंवा कमी आहे. सगळी प्रॉपर्टी ही नवरा किंवा मुलं यांच्याच नावावर असते आणि त्या टोटली डिपेंड असतात. त्यांना कोणी काही विचारत नाही. बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत त्या नोकरी करत नव्हत्या, आता तरी बऱ्याच स्त्रिया नोकरी करत आहेत, पण ज्या आधी नोकरी करत नव्हत्या त्यांना पेन्शन पण नाही, रेग्युलर इन्कम पण नाही, त्यामुळे तो त्रास त्यांना नेहमी सहन करावा लागतो. प्रकाशजी, आपण अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रियांच्या बाबतीमध्ये बोलला, ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण आता आपल्याला थोडासा ब्रेक घ्यावा लागेल. प्रेक्षक हो, आता आपण थोडीशी विश्रांती घेतोय. विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं पुन्हा स्वागत करतोय कायद्याच्या या कार्यक्रमामध्ये. मी तुम्हाला 3 प्रश्न ह्या भागामध्ये विचारणार आहे, त्याचे एकानंतर एक आपण उत्तरं द्यावी. एक म्हणजे तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक ह्यांच्यामध्ये एक डिजिटल दरी निर्माण झालेली आहे. म्हणजे ते सतत व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये असतात, त्यामुळे घरातल्या ज्येष्ठांना एकटेपणा वाटतो. काय सांगाल? बरोबर. सध्या डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि या डिजिटलायझेशनचा सगळ्यात मोठा जो तोटा आहे तो असा झाला आहे की युवा पिढी आणि ही ज्येष्ठ मंडळी ही दोघं जणं दूर होत चालली आहे. कारण आजकालची युवा मंडळी सगळी डिजिटलीमध्ये गुरफटून गेली आहे. हे व्हर्च्युअल वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ते इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, त्यांचं ट्विटर असो, त्यांचं यूट्यूब असो, ऑनलाईनच त्यांचं सगळं सुरू असतं. आणि ते घरामध्ये असलेले आपले आईवडील, आजी आजोबा यांच्याशी त्यांचा संवादच नाही आहे. म्हणजे जिथे आपण एक जनरेशन गॅप म्हणतो त्यापेक्षा मला असं वाटतं ही कम्युनिकेशन गॅप झालेली आहे. कारण कम्युनिकेशनच नाही, संवादच नाही आहे, सुसंवाद तर दूरच राहिला आहे.
आणि इथे सगळेजण ते व्हर्च्युअली आपल्या यूट्यूबमध्ये म्हणा किंवा फेसबुकमध्ये सोशल मीडियामध्ये सगळेजण बिझी झालेले आहेत. म्हणून यामध्ये मला असं सांगणं आहे की युवकांनी सुद्धा यातून थोडा वेग काढला पाहिजे आणि आपल्या घरी असलेले आजी आजोबा आईवडील यांच्याशी त्यांनी संवाद साधला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हर्च्युअली तुम्ही म्हणता आम्ही कनेक्ट आहोत, तुम्ही नुसते व्हर्च्युअली कनेक्ट आहात पण फिजिकली तुम्ही कनेक्ट नाही आहात. बरोबर. मला एक तुमचा नेहमीचा डायलॉग आठवतो की बऱ्याच वेळेला घरामध्ये ज्येष्ठांची प्रतारणा होते, परंतु ते तक्रार करत नाहीत, पोलिसांमध्ये जात नाहीत. ह्याच्यामध्ये एक तुमचं नेहमीचं वाक्य आहे, ते पण तुम्ही सांगा. तिसरी गोष्ट म्हणजे बरेचसे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते त्यांची मुलं बाहेरगावी राहतात किंवा मायग्रेट करतात. जेव्हा ते आजारी असतात त्यावेळेला ते येत नाहीत, परंतु अशा वेळेला येतात की ते प्रॉपर्टी क्लेम करायला येतात. पण काही मुलं जी अशी आहेत की नोकरीसुद्धा सोडून येतात. तर ही जी तफावत आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि खरं आहे की बरेच मुलं जी आहेत ती आजकाल आता मायग्रेट झालेली आहेत आणि त्यांचाही प्रॉब्लेम असा आहे की त्यांना या ठिकाणी तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत आणि एम्प्लॉयमेंट पण नाही आहे. म्हणून बरीच मुलं ही दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये किंवा परदेशातही स्थायिक झालेली आहेत आणि आईवडील असे एकटे पडले आहेत. आणि बऱ्याच वेळी जे एकटे ज्येष्ठ नागरिक असे आहेत त्यांना पाहणारं कोणी नसतं आणि मग जेव्हा त्यांना मुलांची आवश्यकता असते तेव्हा मुलं बाळं येत नाही. आणि अशी उदाहरणं बघितली आहे की इथे आईवडील आजारी आहेत, मुलं बाळं येत नाही, आईवडिलांचं देहावसान होत आहे पण तरीसुद्धा मुलाबाळांना यायचा वेळ मिळत नाही. परंतु आईवडील गेल्यानंतर मात्र प्रॉपर्टीसाठी मात्र ते येतात आणि त्यांची प्रॉपर्टी ते घेतात. हे पण बघितलं आहे. पण दुसरी पण उदाहरणं अशी बघितली आहे की जेव्हा आईवडील आजारी आहे तो मुलं बाळं धावून आलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे असे एक दोन नाही, असे शेकडो उदाहरणं आहेत की त्यांनी आईवडिलांचा सांभाळ केला आहे. भले ते दूर राहतात आहे, फॉरेनमध्ये राहत आहेत, पण ते रेग्युलर आईवडिलांच्या टचमध्ये आहेत. त्यांना पाहिजे काय नको पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या पाहत असतात आणि त्यानुसार ते आईवडिलांना सपोर्ट पण करत असतात. प्रताडण्याबद्दल जसं तुम्ही मला सांगितलं, खरोखरच छळ जो हा ज्येष्ठांचा होत आहे 15 जूनच्या या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याच सर्वेमध्ये मी सुद्धा भाग घेतलेला आहे आणि या सगळ्या सर्वेमध्ये प्रामुख्याने असं लक्षात आलं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा छळ होत आहे. आणि छळ करणाऱ्या कोणत्या व्यक्ती आहेत तर 2 व्यक्तीचं नाव नेहमी समोर आलेलं आहे, एक मुलगा किंवा सून. पण या 3-4 वर्षामध्ये तिसरं नाव झपाट्याने पुढे येत आहे, ते म्हणजे मुलीचं सुद्धा. म्हणजे हे छळ करणारी आहेत. जेव्हा आपलीच मुलं, आपली संतान जेव्हा आपल्याला त्रास देत आहे तेव्हा हे ज्येष्ठ नागरिक पुढे येऊन बोलत नाही. मला आठवतं एका ज्येष्ठ नागरिकांशी मी जेव्हा संवाद साधला आणि त्यांना याबद्दल विचारलं तर त्यांनी मला जे उत्तर दिलं आणि 4 ओळी ज्या मला सांगितल्या त्या अजूनही माझ्या डोक्यामध्ये आहे. मी किती विचार केला तरी त्या डोक्यातून जात नाही. पण त्यांनी जे सांगितलं ते खरंच आहे. जेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांना जो काही त्रास खरंच होतो आहे का, मुलाबाळांकडून त्रास होत आहे का, तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं होतं की प्रकाश भाई, त्यांनी हिंदीमध्ये मला सांगितलं कारण ते हिंदी साइडर होते. ते म्हणाले प्रकाश भाई आपके सभी सवालों के जवाब मैं सिर्फ 4 लाइन में देना चाहूँगा. आणि मंडळी त्यांनी ज्या 4 लाईनी मला सांगितल्या ना त्या खरोखरच म्हणजे त्यामध्ये एवढ्या भावना आहेत. तुमच्याही लक्षात येईल त्यांनी मला सांगितलं होतं की लोगों ने गैरों को अपनाया है, लोगों ने गैरों को अपनाया है, हमें तो अपनों ने सताया है. लोगों ने गैरों को अपनाया है, हमें तो अपनों ने सताया है. लोग कांटों से बचकर निकलते हैं, हमने फूलों से जख्म पाया है. आणि खरोखरच फुलासारखी मुलं जेव्हा त्रास देतात तेव्हा आईवडिलांना खरंच खूप दुःख होतं. आणि हे सांगणार तरी कोणाला, सांगूही शकत नाही की माझी मुलं बाळं मला त्रास देतात आहे. बरोबर आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळेला आपण डेमोग्राफीविषयी बोलतो त्यावेळेला ज्येष्ठ ज्यावेळेला ते रुग्ण होतात त्यावेळेला त्यांना सेवा करायला कोण नसतं. एका ठिकाणी आपल्याकडे प्रचंड अनएम्प्लॉयमेंट आहे, मुलांना नोकऱ्या नाही आहेत आणि एका ठिकाणी जवळपास आपल्याला हजारो नोकऱ्या ज्या आहेत त्या ज्येष्ठ लोकांचं रुग्णसेवा प्रशिक्षणामध्ये जर केलं तर बऱ्याचशा नोकऱ्या त्यांना मिळू शकतात. पण कोणालाही विशेषतः जे नवीन पिढी आहे त्यांना रुग्णसेवा प्रशिक्षण किंवा ह्याच्यामध्ये अजिबात ह्या नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. मग जर आपल्याला ही जर दरी भरून काढायची असेल, हे एक एम्प्लॉयमेंट देण्याचं खूप मोठं साधन आहे, ह्याच्यामध्ये वेतनही चांगलं असतं. मग असं का होतं की तरुण पिढी किंवा ही जी मुलं आहेत कमी शिकलेली असेल तरी परंतु ज्येष्ठ रुग्णांची सेवा करायला तयार होत नाहीत? काय सांगाल आणि त्याच्यावर आपल्या सरकारने काय करणं आवश्यक आहे? एकीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे, आयुर्मान वाढत चाललं आहे आणि ज्येष्ठांचे प्रॉब्लेमही वाढत आहे. स्वास्थ्यासंबंधी एकटेपण आहे, त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी पाहणारं पाहिजे.
आणि बरेच ज्येष्ठ नागरिक नर्सेस किंवा अशी लोक ठेवू शकत नाही, कारण त्यांना तेवढा पैसा ते त्यांना देऊ शकत नाही. पण जेरियाट्रिक केअर गिव्हर ज्याला आपण म्हणतो की ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देणारे, त्यांची काळजी घेणारे असे सेवक वर्ग जर आपण त्यांना दिले तर त्याचा फायदा ज्येष्ठांना खूप होऊ शकतो. म्हणून जेरियाट्रिक केअर गिव्हर ट्रेनिंग ही संकल्पना आता सुरू झाली आहे. बऱ्याच संस्था अशा प्रकारचं ट्रेनिंग देत आहे आणि मला सांगताना खूप आनंद आणि अभिमानही वाटतो आहे की भारत सरकारने सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांनी अशा प्रकारचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी RRTC ज्याला आपण रिसर्च रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर म्हणतो, त्यांच्यामार्फत अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांनी सुरू केलं आहे. युवा पिढींना या जेरियाट्रिक केअर गिव्हरचं ट्रेनिंग ते देत आहेत आणि हे ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीचे खूप फायदे आहेत. कारण आज 1 नाही 2 नाही 5 नाही 10 नाही 25 30 40 लाख ज्येष्ठ नागरिकांना आज आवश्यकता आहे अशा केअर गिव्हरची. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे, विशेषतः युवा पिढींना, की तुम्ही पुढे या, अशा प्रकारचं ट्रेनिंग घ्या आणि हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये भरपूर स्कोप आहे. कारण आजही सुद्धा जेरियाट्रिक केअर गिव्हर ट्रेनिंग जेव्हा आपण म्हणतो, बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन आहे. काय त्या वृद्धांची सेवा करायची आहे, काय त्यांचं डायपर आपण चेंज करायचं आहे, मला नाही आवडणार आहे असं म्हणतात. कारण आज अजूनही काही काही जॉब्स असे आहेत ना मॅडम, ज्याला आपण इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा अजून वेगळे म्हणतो, त्याकडेच लोकांचा कल जास्त आहे. या अशा जॉबकडे लोकांना लक्षच देत नाही, ते बघतसुद्धा नाही आहे. पण आज जेरियाट्रिक केअर गिव्हर ही काळाची गरज निर्माण झाली आहे मंडळी, आणि ही गरज वाढत चालली आहे. आज बऱ्याच ज्येष्ठांना अशा केअर गिव्हरची आवश्यकता आहे. आणि मला सांगताना आनंदही वाटतो की मी बऱ्याच संस्थांमध्ये ज्यांच्यासोबत मी काम करत आहे, आम्ही अशा युवा पिढींना जेरियाट्रिक केअर गिव्हरचं ट्रेनिंगसुद्धा दिलं आहे. आज या 3 वर्षामध्ये जवळपास आम्ही 3000 ज्येष्ठांना, या युवकांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्याचा फायदा त्यांना होत आहे आणि चांगला पगारही मिळतो आहे मॅडम. मला एक म्हणायचं आहे की याला काय होतं की ज्याचं पुढे शिक्षण होत नाही त्यांना हे स्कूल ड्रॉपआउट म्हणून करावं लागतं. एक थोडासा आपण संदेश जो युनिव्हर्सिटीला किंवा शिक्षण विभागाला देऊ शकतो किंवा सरकारला देऊ शकतो का, की हा तुम्ही कोर्स आहे जेरियाट्रिक केअर गिव्हर, हा तुम्ही कॉलेजमध्येच सुरू करा, जेणेकरून हा कोर्स जर छोटासा कोर्स करा, त्यामुळे काय होईल, ह्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल. आज या सेवेला प्रतिष्ठा नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे. बऱ्याच वेळेला केअर गिव्हर्स आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना चांगली माणुसकीची वागणूकसुद्धा मिळत नाही. आणि पुढे घरातले लोक पण म्हणतात की ह्याच्यामध्ये तुला काय फ्युचर नाही आहे, कशाला हे करतोस. तर मला असं वाटतं की जर आपण शाळा कॉलेजेसमधून, विशेषतः कॉलेजेसमधून हे जर केअर गिव्हर कोर्सेस सुरू केले तर काही बदल घडू शकतो का? जरूर घडू शकतो. कारण कसं आहे की या युवा पिढींना याच वयामध्ये त्यांना एक सेन्सिटाईज करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे हा नुसता कोर्सचा विषय नाही आहे मॅडम, यामध्ये आपण त्यांना ज्येष्ठांबद्दल जनजागृतीसुद्धा निर्माण करतो आहे आणि हा कोर्स घ्यायला पाहिजे, याचा फायदा खूप होणार आहे. आता घेऊया एक क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया आणि एक प्रश्न तुम्हाला उपप्रश्न विचारते की आंतरपिढी स्नेहबंध हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. की तरुण पिढी आणखीन घरातले आजी आजोबा ह्याच्यामध्ये स्नेहबंध बॉन्डिंग कसं करायचं, जे आज आपण विसरत चाललो, जे कमी होत आहे, त्याच्यावर काय बोलाल? ही काळाची गरज झालेली आहे, ज्याला आपण इंटरजनरेशनल बॉन्डिंग असं म्हणतो, की 2 पिढीमध्ये हा जो काही दुरावा निर्माण झाला आहे त्याला जवळ आणणं, एकत्र करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला विशेषतः युवकांना पण सांगायचं की त्यांनी जास्तीत जास्त वेळ हा आपल्या आईवडील किंवा आजी आजोबा यांच्यासोबत त्यांनी घालवावा. आणि त्याचबरोबर असे आपले काही कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये विशेषतः आपण आपल्या या ज्येष्ठ व्यक्तींनासुद्धा त्यामध्ये सामील करून घेणं खूप गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे, तुमचे आईवडील आजी आजोबा तुमच्यासोबत राहत नाही आहे, पण तुम्ही तुमचे वाढदिवस साजरे करताय, तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन ते वाढदिवस साजरे करा. तिथे तुम्हाला तुमचे आजी आजोबा पण भेटतील, त्यांच्याशी तुम्ही संवाद करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आंतरपिढीमधलं जेव्हा आपण दुरावा म्हणतो तो जर एकत्र आणत असेल तर आजी आजोबांचं असणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आपल्या आजी आजोबांकडे एक खूप महत्त्वाचा खजिना आहे, ज्याला मी म्हणतो नेहमी, तो म्हणजे त्यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा. त्याचा फायदा या पिढीला नक्कीच होऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण या दोन्ही पिढींना एकत्र सामावून घेणं खूप गरजेचं आहे. नाही प्रकाशजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण काय, हल्ली आपण नेहमी तरुणांवर टीका करतो, पण त्यांच्यावर नुसती टीका करून चालणार नाही, त्यांचं मनसुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांना पण पुष्कळ करण्यासारखं असतं. आणि मध्ये जे पेरेंट्स आईवडील असतात त्यांचा पण रोल मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे. आज तरुण पिढी पुष्कळ काही आपल्यासाठी करू शकते, त्याच्यामुळे त्यांना एकत्र घेऊन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
डिजिटल डिव्हाइड जरी व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जरी ते असले तरी त्यांच्याकडून पण काही चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी ज्येष्ठ नागरिक शिकू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांकडच्या पण चांगल्या गोष्टी आहेत ते युवा पिढी शिकू शकते. खरं म्हटलं तर हा ग्लोबल इश्यू झालेला आहे, बरोबर. केवळ भारतातला नाही आहे, हा पॅन इंडियाचा नाही आहे, हा इंटरनॅशनल इश्यू आहे. आणि ह्याच्यावर बरेच जे राज्य आहेत किंवा राष्ट्र आहेत ते काम करत आहेत. मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे. दोन्ही पिढ्या आहेत त्या एकत्र आल्या तरच मला असं वाटतं ह्याच्यामधला सुसंवाद होऊ शकतो. तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते बरोबर आहे. कारण अरे साधी गोष्ट आहे की आता जसं डिजिटली सगळं वर्ल्ड झालेलं आहे, कारण काळ बदलला आहे, त्याच्यानुसार आता ज्येष्ठांनी सुद्धा बदललं पाहिजे. आता बऱ्याच ज्येष्ठांना सुद्धा साधी गोष्ट आहे, आपल्याकडे जो मोबाईल फोन आहे त्या फोनचा वापर आपण फक्त कॉल आणि मेसेज याच्या व्यतिरिक्त काही करू शकतो त्यांची कल्पनाच त्यांना नाही आहे. मग अशा वेळी ही युवा पिढी जी आहे त्यांची मुलं, नातवंड किंवा शाळे कॉलेजमधली मुलं येऊन त्यांना ह्या गोष्टी शिकवू शकतात, ज्याला आपण डिजिटल लिटरसी म्हणतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मुलं आपल्या आजी आजोबांना निरनिराळ्या गोष्टी शिकवू शकतात आणि मुलांना ते आवडतं, कारण ती मुलं खूप एक्सपर्ट आहे या गोष्टीमध्ये. त्यामुळे डिजिटल लिटरसी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या दोन्ही पिढींना एकत्र आणू शकतो. आणि एक महत्त्वाचं आहे की सिल्व्हर इकॉनॉमी, म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा जॉब करू शकतात. हे पैशासाठी नव्हे तर डिग्निटीसाठी. तर सिल्व्हर इकॉनॉमी किंवा सेकंड इनिंग त्यांना जर जगायची असेल तर त्यांनासुद्धा मला असं वाटतं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे गरजेचं आहे. त्याच्याबद्दल 1 मिनिटात काय उत्तर द्याल? नाही, जसं मी आधी सांगितलं आहे की या ज्येष्ठ व्यक्तींकडे अनुभवाचा, ज्ञानाचा साठा आहे, त्याचा फायदा जरूर करून घ्या. ते तुम्हाला बरंच काही सांगू शकतील. त्यांना इन्व्हॉल्व करा. साध्या गोष्टी आहे, इव्हन सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती बऱ्याच लोकांना नाही आहे, त्याची जनजागृतीसुद्धा हे लोक करू शकतात. खूप फायदा त्यांच्या एवढं, कारण शेवटी काय त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे. ज्येष्ठांना आपला वेळ कसा घालवायचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कॉर्पोरेट्स आहेत ते सुद्धा त्यांना जॉब देऊ शकतात, कारण त्यांना खूप काही अशी पगाराची अपेक्षा नसते, त्यांना चांगला वेळ काढायचा असतो आणि त्यांच्याकडे जो ज्ञानाचा भंडार असतो ते त्यांना तरुणांना द्यायचं असतं, कंपनीला द्यायचं असतं. तर सिल्व्हर इकॉनॉमी हे मला असं वाटतं हे सरकारचं पण ध्येय आहे, ते आपण प्रमोट करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि हे धोरणामध्ये पण म्हटलेलं आहे, सरकारने सुद्धा म्हटलं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानाचा फायदा पण करून घेतला पाहिजे आणि त्यांना अर्थार्जनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आवश्यक आहे. तुम्हाला काही संदेश द्यायला आवडेल या मुलाखतीच्या माध्यमातून? मला फक्त एवढंच सांगायचं आहे युवा पिढींना की आज आपण जे काही आहोत ते आपण आपल्या आईवडिलांमुळे, आजी आजोबांमुळे आहोत, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींमुळे आहोत. त्यामुळे त्यांचा मान सन्मान ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. हो, वयोमानानुसार त्यांचे काही इश्यूज आहे, काही प्रॉब्लेम आहेत, ते समजून घ्या तुम्ही, त्यानुसार त्यांना सपोर्ट करा, त्यांना हेल्प करा. पण त्याचबरोबर मला ज्येष्ठांना सुद्धा एक आवर्जून सांगावंसं वाटतं आहे की बदलत्या काळामध्ये सुद्धा त्यांनी बदललं पाहिजे. आज काळ बदलला आहे, त्यामुळे या बदलत्या काळामधल्या आपली जी मुलं बाळ आहे, नातवंड आहे, युवा पिढी आहे, त्यांचे जे काही इश्यूज आहेत ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. 2 पावलं तुम्ही पुढे आलात तर 4 पावलं तेही पुढे येतील, कारण तुमच्याकडे अनुभवाचा आणि ज्ञानाचा साठा आहे. त्याचा उपयोग तुम्ही आपल्या नातवंडांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आणि समाजासाठी निश्चित करू शकता. आणि शेवटी ज्येष्ठांनी एक सन्मानाने जीवन जगावं हेच आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आयुर्मान वाढत आहे, बरोबर आहे, ॲग्री, हे वाढणारच आहे, हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ही सकारात्मक गोष्ट आहे, आव्हान त्याचे आहेत, पण आनंदाने जगायचं आहे. जाता आता मला एकच सांगायचं आहे, मंगेश पाडगावकरांनी जसं म्हटलं आहे, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हा जन्म तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा खूप चांगला आहे. याच्यावर भरभरून प्रेम करा, आपल्या आई वडील, आजी आजोबांवर प्रेम करा आणि त्यांना सन्मानाने वागणूक द्या. अतिशय सुंदर कविता म्हणून मला असं वाटतं आपला हा कार्यक्रमाचा शेवट होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाडगावकरांची अतिशय समर्पक कविता इथे सांगितलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी दूरदर्शनतर्फे आणि माझ्यातर्फे तुमची अत्यंत आभारी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलेला आहात. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज आपला हा जो कार्यक्रम आहे, हा जो एपिसोड आहे, ह्याचा भाग इथे संपलेला आहे. पुन्हा कायद्याचा या कार्यक्रमामध्ये नवीन एपिसोड सकट आपण लवकरच भेटूया. तिथपर्यंत निरोप घेते. नमस्कार. नव्या युगात